हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा पुढे जाऊन भविष्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचा विषय आहे, त्याची तयारी करावी लागेल, तो म्हणजे इंग्लिश विषय. इंग्लिश ग्रामर हा विषय असा आहे की तो तुम्ही पाठांतर करून किंवा परीक्षेच्या आधी शॉर्टकट्स वापरून त्यामध्ये तुम्हाला काही यश मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कंपल्सरी असणारा विषय, मग तो अगदी सुरुवातीला असेल किंवा मग मुख्य परीक्षेमध्ये असेल, मात्र तो कंपल्सरी असणार हे नक्की. तर या विषयाची तयारी करत असताना तुम्हाला डिटेलमध्ये मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी अवेलेबल व्हावं, यासाठी आपला ग्रामर सेंटरचा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर आपण जे काही व्हिडिओ लेक्चर्स बघत असतो ते अगदी शॉर्ट फॉर्मॅटमध्ये असतात, पण त्यामधून तुम्हाला भरपूर रूल्स कव्हर होतात. ग्रामरचा जसा अभ्यास असतो तसाच आपण व्होकॅब्युलरीचा सुद्धा अभ्यास करत असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी अवेलेबल असतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तो चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये आपण आता जी सिरीज चालू केलेली आहे, यातला जो आधीचा पार्ट आहे त्यात आपण एक होमवर्क दिलेला होता. त्या होमवर्क क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं होतं. काही विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं उत्तर बरोबर आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्या प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन सुद्धा बघूयात. क्वेश्चन असा होता, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स टू डिस्क्राईब द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडम. आपल्याला एक म्हण ओळखायची आहे. इथे जी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, फ्रेज दिलेली आहे, या अर्थाची म्हण कोणती ते बघावं लागेल. सेंटेन्स किंवा फ्रेज काय आहे? डेलिब्रेटली इग्नोर समवन. एखाद्याला जाणून बुजून, डेलिब्रेटली म्हणजे काय, मनात ठरवून एखाद्याला जर आपण टाळत असू तर त्यासाठी आपण कोणती फ्रेज वापरतो किंवा कोणती इडम वापरतो ते बघायचं आहे. तुम्ही जर आत्ता बघितलं रिसेंट पॅटर्नमध्ये, जे TCS किंवा IBPSचे पॅटर्न आता सध्या आपण बघत आहोत, चर्चेमध्ये आहेत, त्या पॅटर्न्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण व्होकॅब्युलरीला थोडंसं जास्त वेटेज देत आहोत आणि या व्होकॅब्युलरीमध्ये इडम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपण इथे जरी एका प्रश्नाबद्दल विचारलेलं असेल तरी बाकीच्या म्हणींचा अर्थ काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आपला ऑप्शन ए जो आहे, गो अगेन्स्ट द ग्रेन, याचा अर्थ काय असतो? एखाद्याची काही ठराविक तत्त्व असतात, व्हॅल्यूज असतात किंवा मग एखादं बिहेवियरल पॅटर्न असतं, त्या पॅटर्ननुसार न वागता किंवा मग स्वतःच्या ज्या फिलिंग्ज आहेत, आधीपासून आपण जे ठराविक वागत आलेलो आहोत तसं न वागता त्याच्या विरोधात किंवा त्याला कॉन्ट्ररी असं काहीतरी आपण वागतो. ठीक आहे, त्यावेळेस आपण ही म्हण वापरू शकतो, गो अगेन्स्ट द ग्रेन. पुढचं आहे हँगिंग बाय अ थ्रेड. आता आपण थ्रेडला जर म्हणजे दोऱ्याला जर लटकत असेल तर ते धोकादायक आहे. यावरून हे तुम्ही गेस करू शकता, एखादी धोकादायक परिस्थिती किंवा खूप डेंजरस सिच्युएशन, यासाठी आपण हँगिंग बाय थ्रेड ही म्हण वापरत असतो. तिसरं आहे गिव्ह अ फ्री हँड. ऑप्शन सी मध्ये जे दिलेलं आहे, गिव्ह अ फ्री हँड, याचा अर्थ असतो मोकळीक देणे. एखाद्याला मोकळीक देतो म्हणजे काय, सूट देतो, बरोबर. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंट्रोल राहत नाही, फ्रीडम असतं. आणि ऑप्शन डी मध्ये जे दिलेलं आहे, गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर, याचा अर्थ असतो एखाद्याला जाणीवपूर्वक इग्नोर करणे किंवा दुर्लक्ष करणे. ठीक आहे, यासाठी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग ऑप्शन डी. आपल्या लास्ट पार्टमधले होमवर्क क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे, त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही 5-6 प्रश्न बघणार आहोत त्यातला हा पहिला प्रश्न आहे, सीता इज नॉट कट आउट फॉर धिस काइंड ऑफ वर्क. या ठिकाणी आपल्याला कटआउट या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन्स आहेत ट्रेंड, सुटेबल, रिकमेंडेड, कन्सिडर्ड. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, सुटेबल. कटआउट फॉर म्हणजे काय, त्या पद्धतीसाठी, त्या कामासाठी ती व्यक्ती सुटेबल असणं, या अर्थाने आपण कटआउट हा शब्द वापरत असतो. आणि आपल्याला असं म्हणायचं आहे की सीता या कामांसाठी सुटेबल नाही. सो सीता इज नॉट कट आउट फॉर धिस काइंड ऑफ वर्क. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यांचा आपण जर विचार केला तर ट्रेंड म्हणजे काय, प्रशिक्षित. त्यानंतर रिकमेंडेड म्हणजे शिफारस केलेली असणे किंवा सांगितलेलं असणे. आणि कन्सिडर्ड म्हणजे काय, गृहीत धरणे, बरोबर. इथे ॲक्च्युली ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक काही युजफुल ठरली नसती, कारण कटआउटचा ॲक्च्युली अर्थ माहिती असणं गरजेचं होतं. आजच्या लेक्चरमधले आपले जे पहिले 3 प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते म्हणजे जे शब्द दिलेले आहेत, काही ठराविक शब्द असतील त्या वाक्यांमध्ये, त्यांचे मीनिंग्ज आपल्याला शोधायचे आहेत. मीनिंगसाठी असणारा आपला सेकंड क्वेश्चन आहे, ही बिड्स फेअर टू बी ॲन एक्सलंट क्रिकेटर. बिड्स फेअरचा अर्थ काय?
ॲक्च्युली हा व्हर्ब किंवा हा शब्द काय आहे, बीड फेअर, आणि याचा अर्थ काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. इथे आपण ही हे सब्जेक्ट वापरलेलं आहे, त्यामुळे इथे बीड्स असा आपण व्हर्बचा फॉर्म वापरलेला आहे. इथे आपण बघत आहोत की ही बीड्स फेअर टू बी अन एक्सलंट क्रिकेटर. या वाक्यात बीड्स फेअर हे जे वापरलेलं आहे त्याचा अर्थ असतो सीम्स लाईकली, म्हणजे असं दिसत आहे की. ओके, त्यामुळे सीम्स लाईकली हा त्याचा अर्थ असतो. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ॲम्बिशियस, कॉन्फिडंट, अनलाईकली हे इनकरेक्ट होतील, कारण आपल्याला इथे सुद्धा डायरेक्ट अर्थ माहिती असणं गरजेचं होतं. ही सीम्स लाईकली टू बी अन एक्सलंट क्रिकेटर, म्हणजे तो भविष्यामध्ये एक्सलंट किंवा चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर होऊ शकतो हे आपण म्हणत आहोत. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 220चा आन्सर आहे ऑप्शन ए. आपला हा जो पुढचा प्रश्न आहे यामध्ये सुद्धा आपल्याला एक फ्रेज दिलेली आहे, त्याचा अर्थ ओळखायचा आहे. सेंटेन्स आहे ही इज इन द हॅबिट ऑफ चुईंग द कर्ड. ओके, चुईंग द कर्ड नसतं, चुईंग द कर्ड असा शब्द असतो. टायपिंग मिस्टेक आहे, ऑटो करेक्टमुळे झालं असेल. ठीक आहे, सो आपल्याला चुईंग द कर्ड या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. ठीक आहे, सेंटेन्सेसचे जे ऑप्शन दिलेले आहेत ते बघूयात. अॅक्युजिंग अदर्स, क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क, फॉरगेटिंग थिंग्स, टू म्यूज ऑन. इथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट उत्तर माहिती असेल तरच तुम्ही हा ऑप्शन गेस करू शकता. चुईंग द कर्डचा अर्थ काय असतो, मनातल्या मनात किंवा एकदम असं विस्परिंग असतं ना, बारीक आवाजामध्ये एकदम हळू आवाजात बोलणं, पुटपुटणं, स्वतःशीच बोलणं, एखादा विचार करत करत आपण काहीतरी बोलून जातो. ठीक आहे, ते समोरच्याला ऐकूही जात नाही, कधी कधी ते आपल्यालाही ऐकायला येत नाही. सो असं काहीतरी एकदम बडबडून जातो ना आपण, मराठीमध्ये ह्याला प्रॉपर शब्द आहे पुटपुटणे. तर तो शब्द जो असतो किंवा आपण जे हळूवार बोलतो, हळू आवाजात बोलतो, त्याला म्हणायचं असतं चुईंग द कर्ड. आणि इथे या अर्थाने आपल्याला बाकीचे ऑप्शन्स दिसत नाही आहेत. ऑप्शन ए, बी, सी मध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. अक्युजिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना ब्लेम करणे. क्राईंग ओव्हर द स्पिल्ट मिल्क म्हणजे काय, एखाद्या झालेल्या गोष्टीवरती पश्चाताप करत बसणे. फॉरगेटिंग थिंग्स म्हणजे विसरणे. टू म्यूज ऑन हा एक शब्द आहे, याचा अर्थ सुद्धा असतो हळू आवाजात, दबक्या आवाजात काहीतरी बोलणे. ठीक आहे, त्यामुळे चुईंग द कर्डचा अर्थ काय झाला मग, टू म्यूज ऑन. क्वेश्चन नंबर 221चा आन्सर आहे ऑप्शन डी. आपला पुढचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग कोणतं करेक्ट आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन्सचा विचार केला तर आपल्याला मिस्चिवस हा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, मिस्चिवस या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, MISCHIEVOUS. ठीक आहे, हा शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे. मी जेव्हा आपले लेक्चर्स होतात त्यावेळेस सांगत असते, क्लासेस वगैरे असतात त्यामध्ये, की ज्यावेळेस OUS, UOUS, IOUS किंवा मग EOUS हे जे एंडिंग असलेले शब्द आहेत, हे जे सफिक्स आहेत, हे जे शब्द असतात ते थोडेसे व्यवस्थित पाठ करावे लागतात. त्यामुळे अशा शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा. असे आणखीन शब्द तुम्हाला कुठे बघायला मिळतील ते थोडंसं लक्ष ठेवत जा. ठीक आहे, आता आपण जर नर्वस शब्द बनवायचा असेल, त्यानंतर जर आपण कॉशियस म्हणायचं असेल, असे एनव्हियस असे जे शब्द असतात ते आपण बनवत असतो. हे जे सफिक्स असतात ते आपल्याला खूप महत्त्वाचे ठरतात. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 238चा आन्सर आहे ऑप्शन सी. या ठिकाणी जे दिलेलं स्पेलिंग आहे ते बरोबर आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडम इन द फॉलोइंग सेंटेन्स. सेलिंग ऑन रफ वॉटर्स इज मीट अँड ड्रिंक फॉर हिम. आता इथे आपल्याला मीट अँड ड्रिंक फॉर हिम म्हणजे मीट अँड ड्रिंक या शब्दासाठी आपल्याला जो अर्थ आहे तो ओळखायचा आहे. या वाक्याचा जर तुम्ही अर्थ बघितलात तर याचा अर्थ काय होईल, रफ सी किंवा रफ वॉटरमध्ये सेलिंग करणं याच्यासाठी एकदम खूप इझी टास्क आहे किंवा खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे इझी टास्क असणं हे आपल्यासाठी इथे महत्त्वाचं आहे. ही आपल्यासाठी हिंट ठरेल. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे प्रोफेशनल वर्क, ऑप्शन बी आहे एन्जॉयबल वर्क, ऑप्शन सी आहे हेटफुल वर्क आणि ऑप्शन डी आहे वर्क फॉर फूड. आता इथे आपण काय म्हटलं की इझी टास्क आहे किंवा ती त्याच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे, आवडती गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मीट अँड ड्रिंक म्हणजे ॲक्च्युली त्याला तिथे ट्रीट मिळत आहे, बरोबर. त्यामुळे एन्जॉय करत आहे तो, ती गोष्ट आनंदाने करत आहे, या अर्थाने आपल्याला ही म्हण वापरलेली असते, मीट अँड ड्रिंक फॉर हिम. एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट असेल जी खूप आपल्याला सिंपल वाटते, इझी वाटते किंवा आनंददायक असते. त्यामुळे क्वेश्चन नंबर 239चा आन्सर काय आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढचा प्रश्न आहे आय हॅव गिवन अप ड्रायव्हिंग सिन्स आय गॉट इन्व्हॉल्ड इन दॅट ॲक्सिडेंट. म्हणजे मी त्या ॲक्सिडेंटमध्ये सापडल्यापासून
किंवा मी त्या घटनेमध्ये अडकल्यापासून मी गाडी चालवणं सोडून दिलेलं आहे. गिवन अपचा अर्थ काय असतो? सोडून देणे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे? द अंडरलाईन फ्रेज म्हणजे जी गिवन अप ही जी फ्रेज दिलेली आहे याचं वरच्या वाक्यात काय अर्थ आहे? ऑप्शन्स काय आहेत? स्टॉप्ड म्हणजे थांबवणे, डिसकंटिन्यूड म्हणजे पुढे चालू न ठेवणे, अबॅन्डनचा अर्थ काय असतो? एखाद्या गोष्टीवर बंदी आणणे, आणि सॅक्रिफाईड म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. ठीक आहे, त्यामुळे हे चारही ऑप्शन्स जे आहेत हे आपले बरोबर आहेत. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट करताना ऑप्शन डी हे आन्सर सिलेक्ट करावं लागेल. ऑल ऑफ दीज आर मिनिंग ऑफ गिवन अप म्हणजे गिवअप ही जी म्हण असते, गिवअप ही जी फ्रेज आहे, या फ्रेजसाठी आपल्याला चारही ऑप्शन्स योग्य दिसत आहेत. त्यामुळे सोडून देणे या अर्थाने आपण हे सर्व शब्द वापरू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 240चा आन्सर लिहून घेऊयात. ते आहे ऑप्शन डी. आजचा होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण सफिक्सबद्दल अभ्यास केलेला आहोत. त्याच बेसिसवर हा होमवर्क क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेला आहे. यूज करेक्ट सफिक्स टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इथे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. वन हू स्पेंड्स अ लॉट ऑफ टाइम स्टडिंग इज अ डॅश. आता आपल्याला हा जो शब्द आहे याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी खालीलपैकी कोणतं सफिक्स आपण वापरू शकतो ते ओळखायचं आहे. यातला कोणता आन्सर ऑप्शन करेक्ट असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ग्रामर सेंटर या चॅनलवर आपण जे काही लेक्चर्स घेत असतो त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बऱ्याच गोष्टी समजतात. तुमचा व्होकॅब्युलरीचा सुद्धा अभ्यास होतो, ग्रामरचा सुद्धा अभ्यास होतो. फक्त तुम्ही लेक्चरमध्ये जे शिकलेले आहात ते तिथल्या तिथे लगेच रिवाईज व्हावं, लक्षात राहावं, यासाठी आपण जो होमवर्क क्वेश्चन दिलेला असतो तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सगळ्यांकडून अपेक्षा आहे की सगळ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त द्यावं. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.